आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। एक जर पाहिलं तर तुम्ही एक प्रत्युत्तर टीकेला दिलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद जो आहे तो राष्ट्रवादी विरुद्ध अमोल मिटकरी विरुद्ध मनसेचा वाद पाहायला मिळाला। याआधी आदित्य ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं होतं। मग तुम्हालाच का टार्गेट केलं जात आहे? केवळ आदित्य ठाकरेंनीच नाही, त्यापूर्वी साधारणपणे तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं सुपारी बहादर तर तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल की अनेक लोक त्या पद्धतीनं बोलतात। त्या गटाच्या प्रवक्त्या बोलल्या, म्हणजे ज्या शिवसेना गटाच्या प्रवक्त्या आहेत त्यांनी म्हटलं, स्वतः देवेंद्रजी फडणवीसांचा असा बाईट आहे, स्वतः आदित्य ठाकरेजींबद्दल त्यांनी पण बोललं, पण यांच्यात तेवढी हिंमत नाही की त्यांच्यापर्यंत जातील। त्या दिवशी कसं आहे की हे बांडगुळं तिथे बसली होती आणि मी आल्यामुळं यांना थोडी हिंमत वाढली की आता काहीतरी करावं। त्याच्यामुळे मी तर सांगितलं काल तुम्हाला की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी काही चुकीचं बोललो नाही आणि त्यांना जर खेटायचं असेल तर त्यांनी पूर्ण खेटावं। आणि राहिला प्रश्न माझ्यावरच का, याचं उत्तर शेवटी असं आहे की त्यांना वाटतं की याच्यामागं कोण नसेल, एखाद्याला आपण टार्गेट करून आपले पक्ष वाढू शकतो असं त्यांना वाटत असेल। तर माझ्या मागं अख्खा पक्ष उभा राहिला, तुम्ही काल बघितलं। महाराष्ट्रातला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत, अनेक संघटना मला येऊन भेटून गेल्या। आणि तुम्हाला सांगतो की आता मला कॉन्फिडन्स का आला की यातला एकही टुकार गुंडा फक्त माझ्यासोबत जर भिडला ना तर त्याचे वासे मोजायला कोणी राहणार नाही। याआधी जर पाहिलं तर बृजभूषण सिंग, सुषमा अंधारे यांनी सुद्धा अशा पद्धतीची टीका केली होती, त्यावेळेस मनसेने ते गप्प राहिले, मात्र तुम्ही केल्यानंतर बोलायला लागले। नाही, तो पक्षच पळपुट्यांचा आणि सोंगाळ्यांचा। आज तर एक नागपूरमधलं प्रकरण आलं आहे माझ्यासमोर, ते येईलच थोड्या वेळात तुमच्यासमोर की त्यांनी काय केलं आहे, कशा पद्धतीनं विकृत कृत्य केलं। एक तो मनसेचा पदाधिकारी फरार गेला। हा शेवटी सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही, बेवडेशाही या लोकांचा पक्ष आहे। त्याच्यामुळं यांची हिंमत नाही ब्रिजभूषणला खेटायची, यांची हिंमत नाही आदित्य ठाकरेंना खेटायची। आता ते, आणि तुम्हाला सांगतो आता त्यांची माझ्यासोबतही खेटायची हिंमत नाही। ते खरं एका बापाची औलाद असतील तर खेटतीलच माझ्यासोबत। शरद पवारनी जर कोर्टात केस जिंकली तर अजित पवार कटोरा घेऊन फिरतील अशा पद्धतीची टीका मनसे नेते योगेश चिले यांनी केली। चिले, आता चिले पिले बांडगुळं हे नवीनच नाव ऐकतोय मी। काय त्याची अवकात आहे? तो देशपांड्या, हा चिल्या, तो खोपकर, याची अवकात काय? यांना घरात बायको साला इज्जत देत नाही। ही लोक आता अजितदादावर भुंकायला लागलीत। असे गल्ली बोळातले लय डुकरं फिरतात, त्याला त्याच्या टीकेला काय उत्तर द्यायचं? अजितदादांना आज आम्ही माननीय बोलतोय, उद्या जर राज ठाकरेंवर टीका झाली तर राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांचे कपडे काढू फाडू असा इशारा मनसेकडून दिला। कोणी दिला तो? चिले? अरे म्हणा चिल्या, तुझे ओठाची काय दुधाची ओठ नसतील सुकले रे। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा। पोलिसांचं पथक जे आहे ते अकोला पोलिसांचं रवाना झालेलं आहे तर कर्णबाळा दुनबाळे यांना ताब्यात घेण्यासाठी काय पुढची भूमिका असणार? त्याला मुसक्या आळून पोलिसांनी आणावं, त्याचा PCR घ्यावा, त्या मालोकारच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे, त्याचा सगळा CDR काढावा, त्या पोरासोबत शेवटच्या घटकेला काय झालं, तो मुलगा कुठं गेला होता आणि कशा प्रकारे प्रेशर आणून एखाद्या व्यक्तीच्या जीवापर्यंत हे जाऊ शकतात याचे सगळं चौकशी पोलिसांनी करावी। ती SIT झाल्याशिवाय SIT चौकशी झाल्याशिवाय त्यातलं काही निष्पन्न होणार नाही। कारण या दुनबाळेचा 5 वर्षापूर्वीचे इतिहास जर तुम्ही पनवेल भागातला बघितला तर हा त्यातला दहशतवादी गुंडा आहे। याच्यावर मागं तलवारीनं पण हल्ला झाला होता आणि काल ज्या पद्धतीनं तो भाषा करत होता नंतर आता त्याचा फोन स्विच ऑफ येतोय, त्याच्यामुळे लोकेशन ट्रेस व्हायला पोलिसांना त्रास होतोय। पण तो कोणीही बिळात लपलेला असेल तरी महाराष्ट्र पोलीस त्याला शोधून काढतील असा मला विश्वास आहे। आणि मला अकोला पोलिसांनी शब्द दिला की आज त्याला आम्ही मुसके आवळून आणू, जर त्याला अटक झाली नाही तर माझं पुढचं आंदोलन तुम्हाला मी कळवेल काय करेल। जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचं तुम्ही म्हणताय? हा प्रेशर मनसेचे पदाधिकारीच त्याला कारणीभूत आहेत। कशा प्रकारे तो मुलगा तिथून जातो, त्याच्यावर काय दबाव आणला गेला, ह्या सगळ्या घडामोडी, त्याला काही कुठं छातीला मार होता का, हे सगळं आता पोस्टमॉर्टमच्या नंतर लक्षात येईलच। पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर त्यातून काय सिद्ध होत असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गुंडांची चौकशी केली पाहिजे। कारण तो मुलगाच आहे, आम्हाला असं माहिती पडलं की 10 दिवसानंतर तो अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणार होता, त्याच्यामुळे त्याच्यावर यांची खुन्नस होती। आणि मग त्या खुनशीपुढे, कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ CCTVचा फुटेज जर बघितलं त्यामध्ये त्या मुलाच्या हाती तुम्हाला कुठलंही झाडू, दगड, कुंडी असं दिसत नाही। तो बिचारा मागं होता, एक साध्या शांत स्वभावाचा मुलगा। त्याला यांनी त्यात इन्व्हॉल्व केलं
आणि त्यांनी त्यात दगडफेक केली नसेल म्हणून त्याला पुढं जाऊन काही यांनी मारहाण केली का, त्याच्यानंतर त्याला काही ECG वगैरे काढण्याचं काम पडलं का, तर हे जर झालं असेल ना असं प्रकरण, तर हे साले सगळे उचलले पाहिजे इथून तिथपर्यंत. मग राज ठाकरे असतील का कोणी असतील, त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे मनसे पदाधिकारी तो 10 दिवसात तुम्ही सांगत आहे की राष्ट्रवादीत प्रवेश करणार होता, मग त्या कारणास्तव मनसे पदाधिकारी करून त्यांनाच मारहाण झाली असा आरोप तुम्ही करता. हे खुनशी लोक आहेत ना, हे एवढे खुनशी लोक आहेत. यांना असं वाटतं का एक रमेश किनीचं प्रकरण त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला केलं आणि रमेश किनीच्या प्रकरणानंतर आपण मोकाट झालो तर कोणाचाही आपण जीव घेऊ शकतो, हा त्यांना शुअर कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे हे खुनशी लोक असल्यामुळे हे काही करू शकतात, काहीही करू. स्वतःच्या बापाचा खून करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. अनेक गोष्टी आहेत. अजून मी महाराष्ट्र विधिमंडळाचा 2 वर्ष सदस्य आहे. मी एका प्रकरणात घुसलो ना तर यांना नागडं केल्याशिवाय सोडणार नाही. तरी होते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. मी विधिमंडळाचा सदस्य आहे आणि या संपूर्ण प्रकरणात मी जर घुसलो तर सगळ्यांना इशारा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.